अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। टोप येथील क्रशर परिसरात सोमवारी रात्री गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने येथे काम करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या गव्यांच्या कळपाचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। सध्या सादळे मादळे डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात गव्यांच्या कळपाने थाण मारून बसले असताना सोमवारी रात्री हातकणंगले तालुक्यातील टोप येथील पश्चिम बाजूला असलेल्या क्रशर परिसरामध्ये काही प्रमाणात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। गेल्या वर्षभरापासून सादळे मादळे कासारवाडी गिरोली अंबपवाडी परिसरात गव्यांच्या कळपाचा वावर असल्याने या कळपाने येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यातच सोमवारी रात्री 8च्या सुमारास भोसलेखडी शिवाजीनगरच्या बाजूला असलेल्या क्रशरकडे जाणाऱ्या रस्त्यावर 3 गव्यांचा कळप दृष्टीस पडल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। गव्यांचा या कळपाचा गावातील व्हिडिओ सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल झाला असून त्या परिसरातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। पण कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडण्याआधी वन विभागाने या गव्यांचा शोध घेऊन वन अधिवासामध्ये सोडण्यासाठी प्रयत्न करावा अशी नागरिकातून मागणी होत आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।